नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. देशाची राजधानी भीषण स्फोटाने हादरली. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोटामध्ये 3 गाड्यांचं नुकसान. स्फोटामुळे दिल्लीत अलर्ट जारी. धनंजय मुंडेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. नगराध्यक्ष असताना धनंजय मुंडे यांनी काम करू दिले नसल्याचा आरोप. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना. पुण्यातील वारजे परिसरात धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ. धनंजय मुंडेंकडून संतोष देशमुखांना 20 कोटींची ऑफर. पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास केला पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मागणी. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचं जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन. वंचित कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधात व्यक्त केला संताप. भिंतीवर काळ्या पेंटने पुन्हा भ्रष्टाचार करू नका या आशयाचा लिहिला संदेश. पाहुयात सविस्तर बातम्या. आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे देशाची राजधानी भीषण स्फोटाने हादरली आहे. लाल किल्ला परिसरात संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोट घडून आलाय. देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्यात. या घटनेने दिल्लीमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालाय. स्फोट झाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली आहे. ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक 1 वर उभी होती. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गाडीमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्यापही पुढे आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पोहोचल्यात. कारमध्ये स्फोट नेमका का झाला, यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंकडून संतोष देशमुखांना 20 कोटींची ऑफर. पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास केला पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मागणी. संतोष देशमुखांना 20 कोटींची धनंजय मुंडेंनी ऑफर दिल्याचा दावा दादा गरुडने केलाय. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे. दादा गरुडने व्हिडिओत ज्यांची नावं घेतली त्यांना चौकशीला आणलं पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना उमेदवारी देण्याच्या शरद पवार यांच्या आदेशावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा निर्णय चांगला आहे. या निर्णयाने आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही असं जरांगे म्हटलंय. आता ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याचा त्याचा निर्णय येतो. पण आता त्यांनी जर निर्णय घेतला असेल की कोणत्या ओबीसीला कोणती तिकीट द्यायचे, ते त्यांचा विषय आहे आणि चांगला विषय, चांगला निर्णय घेतलाय. काय अडचण आहे? आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. आमचा उद्देश मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, टिकणारं मिळावं. पोरांना पुन्हा लढायची पिढ्याना पिढ्या वेळ येऊ नये म्हणून आम्ही आत्ताच ताकदीनं लढून ओबीसीतलं आरक्षण, मराठ्यांच्या हक्काचं कुणबीचं आरक्षण मिळवतोय. पोरं आमचे उच्च शिक्षण घ्यावं, त्यांनी अधिकारी बनावं, त्यांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावं, त्यांनी IPS, IAS दर्जाचे अधिकारी व्हावं, क्लास 1, क्लास 4चे अधिकारी आमच्या लेकरांना बनावं. यासाठी आणि आम्हाला मूळ आरक्षण योजना मिळतील. घरकुलापासून सगळ्या खूप योजना ओबीसी आरक्षणात म्हणजे कुणबी आरक्षणात ते आम्हाला गरजेचं होतं. पण असं काय कोणी थांबत नसतं. आता काय कोणाच्या निर्णयाने थोडं कोण थांबत असतं. ज्याच्याकडे जे त्याचा तो लाभ घेतच असतो. त्याच्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. पण त्यांचा निर्णय झाला तर चांगला आहे. काय आम्हाला दुःख व्हायचं काही कारण नाही. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचं जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन. वंचित बहुजन आघाडीने आज जिल्हा परिषद कार्यालयात धडक देत जोरदार आंदोलन केले. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करत वंचित कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. या आंदोलनादरम्यान कार्यालयाच्या भिंतीवर काळ्या पेंटने पुन्हा भ्रष्टाचार करू नका असा संदेश देण्यात आलाय. तर विकास कामांच्या वाटपामध्ये सुरू असलेली कमिशनखोरी थांबवावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिलाय. चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, लोखंडी भट्टीत जाळून पुरावा नष्ट. पुण्यातील वारजे परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीचा निर्गुण खून करून मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून टाकलाय. फॅब्रिकेशन व्यवसाय करणाऱ्या समीर जाधव याने पत्नी अंजली जाधव ही जी खासगी शाळेत शिक्षिका होती हिचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खून केल्यानंतर समीर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलीस चौकशीत त्याचं बिंग फुटलं आणि खुनाचा थरारक तपशील समोर आला. वारजे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का. परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
परळी नगरपालिकेतील हजारो कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय. नगराध्यक्ष असताना धनंजय मुंडे यांनी काम करू दिलं नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय.